आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात। राज्यात शनिवारपासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। राज्यात 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सलग 11 दिवस पाऊस कोसळेल असा अंदाज आहे। नांदेड, लातूर, कोल्हापूर आणि कोकण या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात येत्या 48 तासात पावसाचा जोर वाढणार आहे। 21 सप्टेंबरला संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याला तसंच मध्य महाराष्ट्रात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सध्या समुद्रात निर्माण झालेल्या यागी वादळामुळे मोठा विध्वंस होतोय। 30 वर्षांनंतर आलेल्या या भीषण चक्रीवादळामुळे अनेक देशातील हवामानात बदल होऊन मोठा फटका बसलाय। यागी वादळानं भारतात प्रवेश केलाय। परिणामी दिल्ली, एनसीआर, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पाऊस पडतोय। आणखी काही दिवस हवामान या स्थितीत राहील असा अंदाज आहे। राज्यातील धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत मुबलक पाणीसाठा जमा झालाय। राज्यातील बहुतांश धरणं 70 ते 90% भरली आहेत। परतीच्या पावसामुळे धरणातील उरली सुरली पाण्याची उणीव देखील भरून निघण्याची शक्यता आहे। अंधेरीत आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगम वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहील। त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। ठाणे महापालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा आणि वागळे इस्टेट परिसरात आज कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। तर काही भागात आज रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल। प्रतिकूल हवामानामुळे यंदा चहाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। त्याचा परिणाम यंदा चहाच्या किमतींवर पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे वातावरण असंच राहिल्यास चहाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। मुक्ताईनगरमध्ये शेतात रोगग्रस्त केळी आढळून आल्यानं शेतकरी हैराण झालेत। केळीवर सीएमव्ही व्हायरसमुळे केळी पिकाचं मोठं नुकसान झालंय। गणेशोत्सव संपताच पितृपक्षाला सुरुवात झाल्यानं भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे। मात्र पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्यानं उत्पादनात कमालीची घट झाली आहे। त्यामुळे काही भाज्यांचे दर दुप्पट वाढलेत। मुसळधार पावसामुळे लसणाचे दर चांगलेच वाढलेले आहेत। लसणाची फोडणी तब्बल 350 ते 400 रुपये प्रति किलोवर गेली आहे। त्यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडलंय। कांद्याचे भाव सतत वाढतायत आणि कांद्याच्या किरकोळ भावात किलोमागे 20 ते 30 रुपयांपर्यंत दरवाढ होऊन आता कांद्याचे भाव किलोमागे 70 ते 80 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। कांद्यानं ठाण्याच्या बाजारपेठेतच साठी गाठलेली आहे। परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास हाच दर 100वर जाईल अशी शक्यता त्यांनी नोंदवलेली आहे। सण उत्सवानिमित्त ठाण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागानं विशेष कारवाईची मोहीम सुरू केली आहे। ऑगस्टपासून सुरू झालेली ही मोहीम डिसेंबर 2024 पर्यंत सुरू राहणार आहे। नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे। चित्रपटप्रेमींसाठी आज खास ऑफर आहे। राष्ट्रीय सिनेमा दिनानिमित्त फक्त 99 रुपयात प्रेक्षकांना कोणताही सिनेमा पाहता येणार आहे। संपूर्ण देशभरात 4000पेक्षा जास्त स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत। आंध्र प्रदेशच्या सरकारनं मद्यप्रेमी लोकांसाठी नवीन धोरण जाहीर केलंय। ग्राहक कोणत्याही ब्रँडचा 180 मिली पॅक केवळ 99 रुपयांमध्ये खरेदी करू शकणार आहेत। राज्य सरकारनं सर्व दारूच्या ब्रँडच्या किमती कमी केल्यात। हे धोरण 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे। केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षेत जे पास होणार त्यांनाच खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी मिळणार आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यानुसार मधुमेह आणि हृदयविकारामुळे महामारीचं संकट येणार आहे। जगभरात 2/3 मृत्यू या आजारांमुळे होत आहेत। त्यामुळे WHOनं सर्वच देशांना संतुलित आहार घेण्याचं आवाहन केलंय। पेट्रोल डिझेलची दरकपात कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरात सातत्यानं उतार चढाव होत असल्यानं दरकपात रखडली आहे। त्यामुळे आता निवडणुकांआधी तरी दरकपात होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। बिहार केडरचे डॅशिंग पोलीस अधिकारी शिवदीप लांडे यांना आपल्या पदाचा तडकाफडकी त्यांनी राजीनामा दिलेला आहे। शिवदीप लांडे यांची नुकतीच पुणे रेंजचे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। वादग्रस्त IAS ऑफिसर पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयानं खोटी साक्ष दिल्याप्रकरणी खुलासा मागितलाय। अटकपूर्व जामिनासाठी दाखल याचिकेसंदर्भात म्हणणं मांडताना चुकीची माहिती देऊन खोटी साक्ष दिल्याचा आरोप UPSCनं केलाय।
राज्यातील मुख्याध्यापक पदासाठीच्या संच मान्यता निकषात बदल करण्यात आलेला आहे। आता नव्या निर्णयानुसार मुख्याध्यापक पदासाठी 100 विद्यार्थी असणं आवश्यक असल्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे। शालेय शिक्षण विभागानं याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केलाय। शिवडी येथील देशातील सर्वात मोठ्या क्षयरोग रुग्णालयातील इंटेन्सिव्ह केअर युनिट तयार आहे, मात्र रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर्सच उपलब्ध नाहीयेत, त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। आता एक सविस्तर बातमी। महायुतीमधील नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधानं होत आहेत आणि याविरोधात राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे। राष्ट्रवादीकडून अशा नेत्यांची भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती मिळते। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकांचं सत्र सुरू आहे। या बैठकांमध्ये भाजप आणि महायुतीतील इतर नेत्यांकडून होत असलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली। या वक्तव्यांचा निवडणुकीत फटका बसू शकतो असं मत मांडण्यात आलं। त्यानंतर आता अजित पवार यांचा पक्ष केंद्रातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे या वाचाळ नेत्यांची तक्रार करणार आहे। असे बेताल वक्तव्य करणं हे बरोबर नाही, हे अतिशय चुकीचं चाललंय। याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। खरं आहे, हिंदुत्वावर तडजोड नाही। मला अपेक्षा होती की जे आमची दिल्लीला तक्रार करतायत त्यांनी आमच्या ह्या गणेश चतुर्थीच्या निघालेल्या मिरवणुकीवर ज्यांनी दगडी मारली त्याच्याबद्दल पण एकदा तरी निषेध केला पाहिजे होता। नितेश राणे हे हिंदुत्वाकरता काम करतात, ते हिंदुत्ववादी आहेत। परिणामी दिल्लीच्या दरबारातून वाचाळ वीरांना काय फरमान सुनावण्यात येतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढेच महायुतीच्या वाचाळवीर नेत्यांना खडेबोल सुनावले। नेत्यांनी वेडेवाकडे बोलून महायुतीच्या घटक पक्षांना अडचणीत आणण्याचं काम करू नये असा इशारा त्यांनी दिला। राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्यांची मालिकाच सुरू आहे। शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींवर पातळी सोडून टीका केली होती। बुलडाण्यात आयोजित लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाचाळ वीरांचे कान टोचलेत। विशेष म्हणजे यावेळी संजय गायकवाड हे कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित होते। वाचाळ वीरांनी थोडंसं आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या। कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना, महायुतीच्या सरकारला, घटक पक्षांना अडचणीत आणू नये। आता अजित पवारांनी महायुतीच्या वाचाळ वीरांना खडेबोल सुनावल्यानंतर तरी वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबणार की सुरूच राहणार हे लवकरच स्पष्ट होईल। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। मुक्ताईनगरमध्ये तहसील कार्यालयाबाहेर कोळी समाजानं आंदोलन केलं। जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी गेल्या 15 दिवसांपासून हे आंदोलन सुरू असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। राज्यातली काही भागात पावसानं उसंत दिल्यामुळे विजेची मागणी पुन्हा वाढते। काल राज्यात विजेची मागणी 23,618 मेगावॅट नोंदवली गेली आहे। सौर ऊर्जेचा वापर वाढवावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। त्यानंतर डोंबिवलीतील 286 पैकी 14 गृहनिर्माण सोसायट्यांना मोफत सोलार पॉवर युनिट मिळणार आहे। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतल्यास त्यांना शिक्षेत सवलत दिली जाते। या योजनेअंतर्गत राज्यभरातील 10 कारागृहातील 2856 कैद्यांनी पदवी आणि पदव्युत्तर पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलंय। मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीवर शासनानं 12 नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत। तर राजस्व खासदार मिलिंद देवरा आणि सदा सरवणकर यांची विधानमंडळ सदस्य यामधून नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोस्टल रोडवर गेल्या 6 महिन्यात 40 लाखांहून अधिक वाहनांनी सुसाट प्रवास केला। याच रस्त्याचा दुसरा भाग वाहतुकीसाठी सुरू केल्यामुळे मुंबईमध्ये वाहतूक जलद गतीनं झाली आणि मुंबईकरांचा प्रवास सुखद झालाय। मागील 3 वर्षांपासून आयात आणि निर्यातीमध्ये मोठी घसरण झाली आहे, त्यामुळे भारताच्या हिरा क्षेत्रावर मोठं संकट घोंगावतंय। अनेक कारखाने बंद झालेत आणि त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात आणि व्यवसाय देखील बुडालेत। बाह्य यंत्रणेद्वारे कंत्राटी पद्धतीनं भरती करायची नाही असा GR असतानाही शासनालाच त्याचा विसर पडल्याचं दिसतंय। आरोग्य विभागानं राज्यात नव्यानं 2603 जागांसाठी कंत्राटी पद्धतीनं उमेदवार भरण्याचा निर्णय घेतलाय। जाहिरात फलकातून मिळणाऱ्या उत्पन्नातील अर्धा वाटा मिळावा अशी मुंबई पालिकेनं मागणी केली होती, मात्र त्यांची ही मागणी सरकारी यंत्रणांनी धुडकावून लावली आहे।
पुण्यात ईद ए मिलाद निमित्त शनिवारी मिरवणुका काढण्यात येणार आहेत आणि यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी शहरात तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेवरील ठाणे स्थानकावर पादचारी पुलाची तुळई उभारण्यासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्री 10:30 ते पहाटे 4:30 वाजेपर्यंत 6 तासांचा ट्रान्स हार्बर मार्ग आणि 6व्या मार्गिकेवर ब्लॉक असेल. त्यामुळे लोकल वेळापत्रकात बदल करण्यात आलाय. मालाड स्थानकातील गर्दीच्या नियोजनासाठी पश्चिम रेल्वेनं हालचाली सुरू केलेल्या आहेत. प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी फलाट क्रमांक 1च्या शेजारी तात्पुरता पोलादी फलाट उभारण्यात येईल. त्यामुळे दुतर्फा फलाटाचा पर्याय मालाडवासियांना खुला होणार आहे. सणासुदीच्या काळात मिठाई आणि तत्सम अन्नपदार्थांच्या मागणीत वाढ लक्षात घेऊन त्यात भेसळ होत असल्याचं निदर्शनास आलंय आणि त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबई आणि ठाण्यात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत मुंबई विभागात एकूण 60 तपासण्या करण्यात आल्या.